morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालंय. नॉर्मल इन द सेन्स आज संडे आहे, नायसाला सुट्टी आहे. सो नायसा गेली आहे कालच दादा वहिनींकडे राहायला. आणि 2 संडेज असतात महिन्यातून जिथे ज्यावेळी मला क्लिनिक हॉस्पिटल असतं. सो आज माझं फक्त हॉस्पिटल आहे. सो येस, चाललो आहे मी आता हॉस्पिटलच्या OPDसाठी आणि राऊंड्स घ्यायला. पण ॲक्च्युली माझं OPD टायमिंग आहे इव्हनिंग, पण काही रिझन्समुळे मी शिफ्ट केलं आहे. कारण संध्याकाळी एक छान असं फंक्शन अटेंड करायचं आहे. आणि काय आहे, कोण कोण असणार हे तुम्हाला आय गेस थंबनेल किंवा टायटल बघून आयडिया आलीच असेल. सो येस, रचना किचनमध्ये आहे, सगळं काही रेडी करत आहे आणि जिथे जाणार आहे त्याची सगळी पॅकिंग विकिंग सगळं काही झालं आहे. सो येस, सुपर एक्सायटेड. कुठे जाणार आहोत हे तुम्हाला समजेलच. सो प्लीज स्टे ट्यून. सो फायनली मी निघालो आहे हॉस्पिटलमधून आणि आता परत चाललो आहे पनवेलला, कारण यांना सगळ्यांना पिक करायचं आहे आणि मग आम्ही जाऊ आमच्या डेस्टिनेशनला आणि पुढच्या कार्यक्रमाला. बायको इज रेडी आणि लुकिंग ब्युटिफुल. एवढी कशी सुंदर दिसू शकते. काय करू, सुंदर बायकोशीच लग्न केलेस तू. चलो फायनली सगळे वाट बघतायत. आई 1:30लाच रेडी आहेत. हो का. सो सनीचं ड्युटी वगैरे सगळं काही करून आलेलं आहे. नायसा अजून तिकडेच आहे वहिनींकडे. सो मी, सनी, वहिनी, स्वीटी ताई, आई आम्ही चाललो आहोत रितेश दादाच्या घरी. सो मला माहीत नाही किती लोकांना माहिती असेल, बट रितेश दादा सनीच्या सख्या आत्यांचा मुलगा, म्हणजे आमच्या सख्या आत्यांचा मुलगा आहे. आणि जेव्हा आम्हाला काही महिन्यांपूर्वी कळलं की दे आर एक्सपेक्टिंग, आम्ही खूप खुश झालेलो, खूपच खुश झालेलो. आणि फायनली बेबी आलेला आहे, बेबी बॉय झालेला आहे. सो आज त्याचं नेमिंग सेरिमनी आहे, म्हणून मग आम्ही सगळे निघालो आहोत गोरेगावला. कधीपासून जायचंय आत्ता भेटायला जाऊ, पण काही ना काही कारणामुळे ते राहूनच जात होतं. मध्येच जेव्हा प्लॅन व्हायचं तर पाऊस पडायचा आणि गोरेगाव म्हटलं की इकडनं खूप लांब आहे. सो बट मग नंतर असं झालं की आता म्हटले की नंतर तुम्ही आरामात या, जेव्हा नेमिंग सेरेमनी असेल तेव्हाच मग तेव्हाच तुमचं भेटणं होईल असं. सो अशी अंडरस्टँडिंग फॅमिली ना, ट्रस्ट मी, टचवूड मी नेहमी असं ब्लेस समजते स्वतःला की खूप अंडरस्टँडिंग फॅमिली. आणि सगळ्या आत्या एवढ्या छान आहेत ना, त्यांची मुलं पण तेवढीच छान आहेत. सो रितेश दादा हा एकटा असा आहे ज्याला मी अरे तुरे करते. आय डोंट नो, त्याच्याबरोबर ना माझा एक वेगळा बॉन्ड झालेला आहे जेव्हापासून मी लग्न करून आलेली आहे. आधीपासून ओळखत होते एक्झॅक्टली. कारण ना तो माहितीये का, आईला एकदम, म्हणजे सगळेच विचारतात, असं नाहीये की सगळेच आधीपासून ओळखतायत ना, आमचे फॅमिली एकमेकांना आधीपासून ओळखतायत. सो आईला नेहमी म्हणजे आईबद्दल विचारायचं की मामी कशी आहे. माझ्या पप्पांना आणि माझ्या आईला मामा मामी म्हणायचंय ते, कारण त्या माझ्या पप्पांना भाऊ मानायचं, म्हणजे असं. आणि तो तसा फ्रेंडशिप तशी होती. सो आमची स्टोरी आता खूप लोकांना ऑफकोर्स माहिती असेल. सो बट इथेही असते आत्या मामावाला रिलेशन नाही आहे, म्हणजे फुल फॅमिली वेगळी आहे, ही फॅमिली वेगळी आहे. बट ते फ्रेंड्स कम फॅमिली असतं ना, तसं वाला. सो रितेश दादा हा एकमेव असा माणूस आहे ज्याला मी अरे तुरे आणि हक्काने करते. असं नाही की बाकीच्या लोकांवर माझा हक्क नाही आहे, त्यांच्याबरोबर पण रिलेशन तेवढंच चांगलं, पण ह्याच्याबरोबर ना माझा बॉन्ड एकदम वेगळा आहे. आणि आम्ही खूप खूप खुश आहोत रितेश दादा आणि स्वरा वहिनी ह्या दोघांना सुद्धा, त्या पूर्ण नारकर फॅमिलीला कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. सो चला मग आता आम्ही वहिनी आणि आईंना घ्यायला आलो. मग स्वीटी त्याला पिक करणार आहोत आणि मुलं नाही येणार आहेत, आम्हीच फक्त चालू. सो लेट्स गो. काय म्हणतात मुली, काय करतायत? मजा मस्ती. आता तर त्यांना ते काय मोकळं रान असतं ना, तसं वंशू पण आलाय. मग तर बघायलाच नको, तिघी मुली छान दिसत आहेत दोघी पण. आता तिसरी पण येईल. हे बघा ती होते. ह्यानी एकच काढलं.
सुंदर दिसतात त्या दोघी. घरी होते ते चला, सनीचं राहिलेलं कॉम्प्लिमेंट घ्या आता. माझा कॉम्प्लिमेंट राहिलेला आहे ना. सनीचं पाहिजे. छान दिसते. छान दिसतेस. चलो फायनली सगळे आलेत, आता निघालोय आम्ही कार्यक्रमाला. वर्षांनी भेटलं ना साईन पण मोठं झालं लग्नाला. मला नवरा कविता फरक म्हणजे बारीक नाही झाली मी ते बोलते नवरा खाऊ खूप मस्त घालतात. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. तुझं पण अभिनंदन. दिदी झाली मोठी, पुन्हा वेळ तूच सांभाळते वाटते. काय म्हणते कसं वाटतं एकदम काय म्हणतात अशात खूप वर्षानंतर. वेलकम. दिदी आली आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. छान दिसते जोडी. आता फॅमिली पूर्ण झाली असे बोलू शकतात, म्हणजे तशी पूर्णच आहे आणि मोठा परिवार झाला आता तुमचा. पूर्ण कुटुंब एकत्र. नारकर फॅमिली हे मोठे मोठे झाले आता. काय म्हणतात? अजून काही सांगा काय बोल कोणी राम घ्या लक्ष्मण घ्या. आम्हाला त्याच्याकडनं अपेक्षा चालू झाली आफ्टर 11-12 इयर्स काय नाही होणार आहे आमचा.
हे बघा जर Full रचनाला stop. विचारलं तर रचना मला ते तुझ्या दाबावर अरे ते तोच बोलला फुल स्टॉप बस झालं. एकात एक खुश राहा. आणि आहेत ना एवढी चिल्लर पार्टी. हे पण तिला पुढे वंशज वाढणार कसा असं नको आम्हाला वंश बस झालं. आमची पोरगी आहे आमच्या वंशज. मुलगी पण आहे वंश. भावी माझी आयडिया नाही आम्ही शोधत होतो दोघं जण सर्व त्या दिवशी केला शृंगार आले
पुत्रमेला शाहू राजास देवाला दोन्ही कन्यावर कन्याला मोठ्या शरी पाठविला झाला जागदगी शाणी तोरणीला पहिल्या दिवसाचा मजूर सारा जोपाला जो ती नाव सांगते तिला मारायचं का हिला घ्या ना माहिती सोनी हे सोडून दे. मी सांगू बघू रचना रचना साईड लावून ते असा घे